मित्रांनो, सिंपल सेंटेन्सच्या आजच्या तासाला आपण पुढील भाग घेणार आहोत. कालच्या तासाला आपण सिंपल सेंटेन्समध्ये खास करून टू प्लस वर्बची एक रचना पाहिली होती. त्याच्यानंतर VINGची रचना पाहिली होती आणि VINGची रचना पाहत असताना आपण त्याच्या आधी येणारे प्रिपोजिशन्स पाहिले होते. प्रिपोजिशन प्लस VING आणि त्यातलंही पहिलं प्रिपोजिशन जे टाईम दाखवणारे होते. त्यामध्ये पहिलं जे पाहिलं होतं आपण ते म्हणजे इमिडिएटली ऑन प्लस VING किंवा फक्त VINGने जर वाक्य सुरू होत असेल तर तो टाईम क्लॉजचं वाक्य असतं. सिंपल सेंटेन्समध्ये नॉन फायनाईट क्लॉज म्हणून काम करत होतं त्याच्यामुळे टाईम दाखवणारं. तर ते कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही त्याच्याऐवजी ॲज सून ॲजने सुरू होणारा क्लॉज वापरला होता. दुसरं त्यामध्ये घेतलं होतं आपण ऑन प्लस VING. याचा आपण कॉम्प्लेक्स करत असताना वेन या कंजंक्शनने ते वाक्य सुरू केले होते. तेही टाईम क्लॉजमध्येच होते. तिसरं जे घेतलं होतं त्याच्यामध्ये ते म्हणजे बिफोर प्लस VING. याच्यामध्ये क्रिया करण्याआधी असाचा अर्थ काढला होता. मग बिफोर इथं प्रेपोजिशनचं काम करत होते, तर पुढे कॉम्प्लेक्समध्ये तेच बिफोर कंजंक्शनचे काम करते. चौथ्या नियमात आपण पाहिलं होतं की आफ्टर प्लस VING किंवा हॅव्हिंग प्लस V3 ही रचना जर आली तर हे सुद्धा आफ्टर याच्यातलं प्रेपोजिशनचं काम करते, तर पुढे चालून हे कॉम्प्लेक्समध्ये आफ्टर कंजंक्शन बनते. त्याच्यानंतर आपण वाईल प्लस VING हे घेतले होते. वाईलला देखील आपण पुढे चालून कॉम्प्लेक्समध्ये कंजंक्शनचं कार्य दिले होते. आणि शेवटचं घेतलं होतं त्याच्यामध्ये ॲज प्लस किंवा ॲन प्लस नाऊन अशी एक रचना घेतली होती. त्याच्यामध्ये ॲज ह्या ॲडवर्बच्या ऐवजी आपण व्हेन हे कंजंक्शन वापरले होते आणि त्यानुसार कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार केले होते. टाईममध्ये होते. आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे प्रेपोजिशन प्लस VING. याच्यामध्ये आपल्याला कॉज किंवा रिझन बघायचे म्हणजे कारणाचा बोध करून देणारे आपल्याला प्रेपोजिशन्स पाहायचे आणि त्यांचंही मग पुढे आपण कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स करणार आहोत. पाहूया आपण त्याच्यामध्ये. पहा, प्रेपोजिशन प्लस VING. VINGने आलं तर एखादं नाऊन त्याच्यासोबत येऊ शकते. या प्रेपोजिशनमधून तुम्हाला रिझन किंवा कॉजचा बोध होईल, कारणाचा बोध होतो. कारण दर्शवणारे आहेत ते सिंपल सेंटेन्समध्ये तुम्हाला मदत करतील. त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे बघा बरं, बिकॉज ऑफ. लक्षात ठेवा, हे फक्त बिकॉज नाही आहे तर बिकॉज ऑफ आहे. त्याच्यानंतर ड्यू टू हे एक येते. ऑन अकाउंट ऑफ हे पण प्रिपोजिशनच आहे किंवा एखादं वाक्य असं बीइंग या VINGनं सुरू होऊ शकते. यामध्ये आपण सेंटेन्स पाहूया. ही पास्ड द एक्झाम बिकॉज ऑफ हिज हार्डवर्क. त्याच्या कठीण परिश्रमामुळे तो काय झाला, परीक्षेत उत्तीर्ण झाला. मग आता यांच्यामध्येही आपण हे झालं याच्यातलं सिंपल सेंटेन्स. या सिंपलला आपण कॉम्प्लेक्समध्ये बदलूया. कारणाचा बोध झालेला बघा, बिकॉज ऑफ हिज हार्डवर्क. कारण देताना त्याच्यामध्ये बिकॉज घेऊया. मग बघा, ही पास्ड दी एक्झाम बिकॉज. काय कारण देणार, हे कंजंक्शन म्हणून काम करतंय, लक्षात ठेवा. बिकॉज ही वर्कड हार्ड किंवा ही हॅड वर्कड हार्ड असे देखील तुम्हाला घेता येईल. याचा आपण कंपाऊंड करूया. ही वर्कड हार्ड सो घ्या किंवा देअर फॉर घ्या किंवा हेन्स घ्या, म्हणून या अर्थानं आपण वापरतोय बघा. ही वर्कड हार्ड सो ही पास्ड दी एक्झाम. याच्यामध्ये बिकॉज ऑफ वापरलंय तुम्ही बघा बरं. दुसरंही घेतलं एखादं उदाहरण आपण बघा सिंपलमध्ये. ही वॉज पनिश्ड ऑन अकाउंट ऑफ. कोणत्या कारणामुळं, ऑन अकाउंट ऑफ हीज रूडनेस. त्याच्या उद्धटपणामुळं त्याला काय झाली, शिक्षा
झाली बघा. हे ऑन अकाउंट ऑफ, याच्यातून कारणाचा बोध झालेला आहे. याचं आपण कॉम्प्लेक्स केले. कारण आहे तयार बघा. ही वॉज पनिश्ड बिकॉज, तुम्ही कारण लावा इथं. कारण दाखवण्यासाठी बिकॉज वापरू शकता, सिन्स वापरू शकता, ॲज वापरू शकता, दॅट वापरू शकता. ती कारण इथं देता येईल. ही वॉज पनिश्ड बिकॉज ऑफ हिज रूडनेस, ही वॉज रूड, किंवा ही बिहेव्ड रूडली, हे असं देखील तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही याचं कंपाऊंड केले तर वाक्यांना मागे पुढे करा त्यांच्यामध्ये. ही वॉज रूड सो ही वॉज पनिश्ड, म्हणून त्याला काय झाली, शिक्षा झाली. हे यांच्यामध्ये घेता येईल. याच पद्धतीचं आणखीन बघा बरं. सिंपलमध्ये घेतलंय मी. सिंपलमध्ये बीइंग अ बेंगॉली शी डज नॉट नो मराठी. बेंगॉली असल्या कारणाने त्याला मराठी येत नाही. मग यांच्यामध्येही तुम्ही कारण दाखवू शकता कॉम्प्लेक्समध्ये. इथे सिन्स घ्या किंवा दॅट घ्या किंवा ॲज घ्या, तुम्हाला घ्यायचं असेल तर कारणासाठी घेऊ शकता. सिन्स शी इज अ बेंगॉली शी डज नॉट नो मराठी, किंवा वाक्य मागं पुढे केलं असतं बिकॉज टाकतात. जसं शी डज नॉट नो मराठी बिकॉज शी इज अ बेंगॉली. याचंच तुम्ही कॉम्पाऊंड करू शकता संयुक्त करायचं असेल तर. बघा, शी इज अ बेंगॉली सो, कारण दिलंय किंवा हेन्स घ्या, देअरफॉर घ्या, शी डज नॉट नो मराठी. हे झालं यांच्यामध्ये. एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून. टाईम झालं. त्याच्यानंतर रिझन किंवा कॉज यामध्ये घेतलं आहे. आता आपण घेतोय ते म्हणजे कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन, याच्यावर आधारित काही प्रिपोजिशन्स आहेत का ते सिम्पलमध्ये येतील, आणि त्या सिम्पलमधून त्याला आपण कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये नेऊ शकतो. बघूया. प्रिपोजिशन प्लस एक तर VING येईल किंवा एखादं नाऊनच्या स्वरूपात येईल. प्रिपोजिशनमध्ये हे कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन दाखवणार आहे, ज्याला आपण विरोध, आणि कुठं सूट दिली तरी तर विरोध होणारच. विरोधदर्शक आहे तर आहे. बघा, यांच्यात येणारे जे प्रिपोजिशन्स आहेत, इन स्पाईट ऑफ, डिस्पाईट, लक्षात ठेवा डिस्पाईट ऑफ कधीच नसतं. इन स्पाईट ऑफच्याच अर्थाने आलेलं ते डिस्पाईट, लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये. झालं. इन्स्पाईट ऑफ, त्याच्यानंतर डिस्पाईट, पुढे आणखीन एक नॉट विथ स्टँडिंग, याच्यावर सुद्धा मागे प्रश्न पडलेला आहे. त्यांनी फक्त एवढं विचारलं होतं चूज द करेक्ट वर्ड. त्यांनी काय केलं होतं, हा एकच शब्द आहे पूर्ण, लक्षात ठेवायचा. त्यांनी पहिले काय पर्याय दिला होता, नॉट विथ स्टँडिंग. दुसरा पर्याय दिला होता नॉट विथलाही वेगळं केलं होतं, स्टँडिंगलाही वेगळं केलं होतं. झालं. आणि तिसरा पर्याय त्याच्यामध्ये नॉट विथ स्टँडिंग, हे पूर्ण तिन्ही शब्द जोडून होते, लक्षात ठेवायचं. हे जोडूनच एकत्र येणार आहेत. त्यानंतर आणखीन एक आहे तो म्हणजे फॉर, हे एक प्रिपोजिशन येईल, आणि हे फॉर सोबत ऑल हे एक त्याच्यामध्ये प्रोनाऊन येत राहील. ही रचना लक्षात ठेवायची फॉर ऑलची. यामध्ये प्रिपोजिशन्स आलेले आहेत. इन्स्पाईट ऑफ, डिस्पाईट ऑफ नसतं, लक्षात ठेवायचं. परत एकदा डिस्पाईट, नॉट विथ स्टँडिंग किंवा फॉर ऑल, ही एक रचना यांच्यामध्ये आहे. पाहूया आपण त्यांच्यामध्ये. सिम्पलमध्ये घेऊया. परिचय आपला सिम्पलचाच जास्त चालू आहे, आणखी नाही. इन्स्पाईट ऑफ बिईंग रिच, बघा, इन्स्पाईट ऑफ बिईंग रिच ही इज नॉट हॅपी. बघा बरं,
झालं का नाही विरोध इथं. म्हणजे काय असूनही, श्रीमंत असूनही तो आनंदी नाही. मग याच्यामध्ये आपण याचं कॉम्प्लेक्स करूया. कॉम्प्लेक्स करताना काय करतात मराठीत नाही का आपण, जरी तो श्रीमंत आहे तरी तो आनंदी नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही दो किंवा अल्दो, इवन इफ, इवन दो यासारखे तुम्ही कंजंक्शन्स इथं वापरू शकता. मग आता मी इथे घेतले बघा बरं, इथं दो हे प्रोनाऊन इथे घेतले कर्त्याच्या रूपात बघा. दो ही इज रिच, इथं बीइंगचं आपण काय केलं, इथं बी च्या रूपामध्ये प्रेझेंट फॉर्ममध्ये घेतले. दो ही इज रिच ही इज नॉट हॅपी. या दोन परिचय झाला कोणाचा, आमचा कॉम्प्लेक्सचा. कालही आम्ही कॉम्प्लेक्सचा परिचय केला. दॅट आले, त्याच्यानंतर WHO हू आले होते, त्याच्यानंतर ॲज सुन ॲज आले, वेन आले, यांचा सुद्धा आपण प्रभाव त्याच्यामध्ये पाहिला. व्हाईलही पाहिलं, बिफोर पाहिलंय. आता याचं तुम्ही कंपाऊंड करा, संयुक्त वाक्य करायचं असेल तुम्हाला तर मग बघा, तो श्रीमंत आहे परंतु तो आनंदी नाही. म्हणजे तुम्ही इथं बट टाकू शकता. बट आहे, स्टील आहे, यट आहे, या ठिकाणी वापरता येईल. बघा हे कंजंक्शन काढून टाका. ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी. बघा इथल्या बटवरून ओळखलं आम्ही कशाला, कंपाऊंड सेंटेन्सला. त्याचप्रमाणे तुम्ही डिस्पाईटचं देखील करू शकता. एक दुसरं करून बघू आपण. डिस्पाईट हिज इलनेस ही अटेंड्स द क्लास रेग्युलरली. आजारी असूनही तो कुठे येतो, वर्गाला नियमित येतो. हे झालं याच्यातलं आपलं सिंपल सेंटेन्स. आता याचं आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं असेल तर काय करायचं, परत एकदा डिस्पाईटला काढून टाका. हिज इलनेस याचं तुम्ही ॲडजेक्टिव्हमध्ये रूपांतर करा. इथे परत एकदा तुम्ही घ्या, दो घ्या किंवा अल्दो घ्यायचं तर अल्दो घ्या, तुम्ही ते घेऊ शकता. दो ही इज इल ही अटेंड्स द क्लास रेग्युलरली. याचं तुम्ही कंपाऊंड करू शकता बिलकुल वरच्यासारखंच. काय याच्यामध्ये बघा, ही इज इल, तुम्ही इथं फक्त यट घेतलं तरी चालेल. झालं, तो आजारी असूनही तरी तो काय करतोय, यट ही अटेंड्स द क्लास रेग्युलरली. त्याच टाईपमध्ये तुम्ही उदाहरण फॉर ऑलचं घेऊ शकता. नॉट विथस्टँडिंग इथेही वापरू शकता. नॉट विथस्टँडिंग हिज इलनेस असं सुद्धा ते वाक्य तयार करता आले असते. बघा तिसरं आणखीनही आपण सिम्पलमध्येच आहोत. फॉर ऑल डिफेक्ट्स इन हिज कॅरेक्टर. बघा फॉर ऑल डिफेक्ट्स इन हिज कॅरेक्टर शी लव्ज हिम. साऱ्या जगाचे वाईट गुण त्याच्या अंगात आहे तरी पण ती त्याच्यावर फिदा आहे. कमालच झाली. आता हे सगळं विरोधाभासाच्या. फॉर ऑल आले याच्यामध्ये. चला याच्यामध्ये केलं आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स. काय करणार त्याच्यामध्ये, अल्दो घेऊया आपण. चला इथे घेऊन बघू. अल्दो ही हॅज ऑल डिफेक्ट्स इन हिज कॅरेक्टर. यट, अल्दोला जोडीदार तुम्ही यट घेऊ शकता इथे. बघा फक्त यट जर आले तर हे कंपाऊंडमध्ये राहील, पण अल्दो यट हे कशामध्ये जाते, कॉम्प्लेक्समध्ये जातील. यट शी लव्ज हिम याचंही तुम्ही कंपाऊंड करू शकता. ही हॅज ऑल डिफेक्ट्स इन his character. But she loves him.
ह्या टाईपचं घेतलं आहे. हे घेतलं आहे आपण कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन असणारे प्रिपोजिशन्स. त्याचं पुढं आम्ही कॉम्प्लेक्स केलं आहे, कॉम्प्लेक्स केलं आहे. नंतर आपण त्याचं काय केलं आहे, कंपाऊंडिंग केलं आहे. एवढं का स्क्रीनशॉट. सिम्पलमध्ये आणखीन काही प्रिपोजिशन्स येतील की त्याच्यामध्ये ते ॲडिशनल काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतील. बघा यामध्ये प्रिपोजिशन प्लस याच्यामध्ये ते अक्युमुलेशन त्याच्यामध्ये दाखवतील. एखादा क्युम्युलेशन म्हणतो आपण त्याला, कॉप्युलेशन दाखवणारे आहेत. मराठीमध्ये आपण त्याला समुच्चय. यात आले बघा बिसाइड्स. लक्षात ठेवायचं, बिसाइड वेगळं, बिसाइड्स प्रिपोजिशन वेगळं. बिसाइड जे आहे लक्षात ठेवायचं, बिसाइडचा अर्थ असतो बाय द साइड ऑफ, म्हणजे च्या बाजूला. एक्झॅक्ट नियर, एक्झॅक्टली नियर त्याच्यामध्ये म्हणता येईल आपल्याला बिसाइड. बिसाइड्सचा सह, इन ॲडिशन टू असं त्याचा अर्थ घेता येईल. बघा त्याच्यानंतर बिसाइड्सने आलं तर इन ॲडिशन टू, तेने आलं तर अपार्ट फ्रॉम, यासारखे प्रिपोजिशन्स याच्यामध्ये वापरले जातील. हे सिंपल सेंटेन्सची ओळख करून देणारे आहेत. यांचं फक्त कंपाऊंड सेंटेन्सच पुढे तुम्हाला बदलता येईल, कॉम्प्लेक्स करता येणार नाही. बघूया त्यांच्यामध्ये. म्हणजे हे झालं सिंपलची ओळख. आणि तुम्हाला यांचं जर कंपाऊंड करायचं असेल तर कंपाऊंडसाठी या प्रिपोजिशन्सला काढून तुम्हाला कंजंक्शन्स वापरता येतील. त्याच्यामध्ये एक तर तुम्ही अँड वापरू शकता किंवा बोथ अँड वापरू शकता, ॲज वेल ॲज वापरता येईल. हे नाही तर नॉट ओनली बट ऑल्सो, या चौघापैकी तुम्ही कोणाचाही वापर करू शकता. बघूया त्यांच्यामध्ये उदाहरण. बिसाइड्स इंग्लिश ही टीचर्स अस मराठी. म्हणजे याचा अर्थ हे च्यासह, कशासह, इंग्रजीसह ते मराठी आम्हाला शिकवतात. पहिलं काय, इंग्लिश. मग यांच्यामध्ये हे झालं आहे सिम्पल सेंटेन्स. याची ओळख कोणामुळे झाली, बिसाइड्समुळे. याचं तुम्ही कंपाऊंडच करू शकताय. मग कंपाऊंड करायचं असेल तर तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सो वापरा, बोथ अँड वापरू शकता, ॲज वेल वापरू शकता, अँड वापरू शकता. कोणत्याही पद्धतीनं मी करून दाखवेल. बघा याच्यामध्ये ही कोणते दोन विषय, मग याला आपण 1 नंबर देऊ, याला आपण 2 नंबर देऊ. हे 2 शब्द जोडायचे आहेत आम्हाला. एवढ्या गोष्टी दोघांकडे कॉमन आहेत. बघा, ही टीचर्स अस इंग्लिश अँड मराठी. याच ठिकाणी तुम्ही ॲज वेल ॲज टाकू शकता. अँडला काढलं तर घेता येईल तुम्हाला. बघा याला मला असंही करता आलं असतं, ही टीचर्स अस बोथ. कोणते कोणते 2 विषय आहेत, इंग्लिश अँड मराठी. लक्ष ठेवायचं, हे 2 नामांना ते जोडण्याचं काम करते जे ऑब्जेक्टच्या रूपात आहे. बोथ त्याच्या आधी येईल आणि अँड इथं येईल. बोथ अँड हे जोडीदार असतो कधी पण बोथचा. झालं. तुम्हाला इथे असंही करता येईल, ही टीचर्स अस. बोथच्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकला असतात, नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो मराठी. कुठं काय वापरलं आपल्या लक्षात यायला पाहिजे. ते कंजंक्शन जे वापरले ते. काही काही वेळेस काही ना बट ऑल्सो व्यवस्थित वापरतात, पण नॉट ओनली कुठं वापरावं हेच कळत नाही. मग परिस्थिती पर्याय देतील, नॉट ओनली ही टीचर्स अस इंग्लिश बट ऑल्सो मराठी, असे काही पर्याय देतील, ते चुकीचे असतील. काही गेली, ही नॉट ओनली टीचर्स अस इंग्लिश बट ऑल्सो मराठी, ही टीचर्स नॉट ओनली अस इंग्लिश बट ऑल्सो मराठी, असे काही काही ते पर्याय देतील. लक्षात ठेवायचं. याचंच तुम्हाला ॲज वेल ॲज देखील करता येईल. बघा, ही टीचर्स अस इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी. मी ही प्रत्येक गोष्ट करून दाखवली चौघांची पण त्यांच्या पण. इथे फक्त अँड घेतले होते तर लगेच ॲज वेल ॲज झालं. पण एक लक्षात ठेवायचं, प्रत्येक ठिकाणी अँडच्या ऐवजी ॲज वेल वापरण्याला प्रश्न सुटणार नाही. कारण जर त्यांना 2 कर्ते जोडलेले असतील तर मात्र याच्यामध्ये काय होईल, मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. बघूया आपण त्यांच्यामध्ये सुद्धा.
बिसाइड्स यू, आय एम ऑल्सो बिझी. तुझ्यासह मी सुद्धा कसं आहे, फार व्यस्त आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर कंपाऊंड करायचं असेल तर कसं करणार? चला याचंही आपण कंपाऊंड करायला लागू. यू, आता हाही करताय आणि हाही करताय, लक्षात ठेवा. दोन्ही जरी हे ऑब्जेक्टच्या रूपात असलं तर ते पुढे काय म्हणतो, तो सब्जेक्टच्या रूपामध्ये येऊन जाईल. बघूया त्यांच्यामध्ये. यू अँड आय. आता इथं तुम्हाला ॲम घेता येणार नाही, इथं आर घ्यावं लागेल. कोणामुळं? हे करता झाला आणि वचनी. आर बिझी. आता ऑल्सो घेऊ नका याच्यामध्ये. एक दुसरं तुम्हाला करता येईल याच्यामध्ये, ॲज वेल ॲज घ्यायचं असेल तर काय होईल बघा. यू ॲज वेल ॲज आय. हा नियम माहिती असेल आपल्याला ॲज वेल ॲजचा. दोन कर्ते ॲज वेल ॲजनं जोडले गेले असतील तर पहिल्या कर्त्याशी क्रियापद संबंधित असते. हे झालं याच्यामध्ये. हे जर आम्ही नॉट ओनली बट ऑल्सोनं जोडले असते तर काय झालं असतं बघा. नॉट ओनली यू बट ऑल्सो आय ॲम बिझी. हे दुसऱ्या कर्त्याशी संबंधित आहे. बट ऑल्सोच्या नंतर येणारा कर्ता महत्त्वाचा आहे. तेवढं घ्या स्क्रीनशॉट करू. आणखीन सिंपल सेंटेन्समध्ये बघा, जर प्रिन्सिपल क्लॉज असेल, एखादं प्रधान वाक्य असेल, मेन क्लॉज असेल, मेन क्लॉजमधलं एखाद्या नामाची माहिती देण्यासाठी जर पास्ट पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्हच्या रूपात वापरले असेल आणि त्याच्यासोबतही काही शब्द आले असतील तरी तो नॉन फायनाईट क्लॉज म्हणून कार्य करत असतो. तो ॲडजेक्टिव्हचंच काम करणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉजचंच काम करणार आहे. बघूया त्यांच्यामध्ये सुद्धा. मेन क्लॉजमधील नाउन किंवा प्रोनाउन विषयी अधिक माहिती देणाऱ्या नॉन फायनाईट क्लॉजची सुरुवात V3 ने होत असेल तो ॲडजेक्टिव्ह क्लॉजच असतो. बघूया. आणि त्याचं मग आपल्याला कॉम्प्लेक्स करावं लागेल. पुढे आपल्याला त्याचे कंपाऊंड सेंटेन्स देखील करता येते. पाहूया सिंपलमध्ये. आय हॅव रेड अ नॉवल. एक कादंबरी वाचली. नॉवल रिटन बाय चेतन भगत. चेतन भगत यांनी लिहिलेली कादंबरी मी वाचली. यांच्यामध्ये घेता येईल. चला याच्यामध्ये काय आलं बघ बरं. हे झालं वर्ब, हे झालं याच्यातलं सब्जेक्ट, हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमधलं हे नाऊन आहे आणि त्या नाऊनविषयी माहिती द्यायला बघा. नॉवेलविषयी माहिती देण्यासाठी एवढा मोठा क्लॉज आलेला आहे. हा याच्यातला नॉन फायनाईट क्लॉजच आहे जो ॲडजेक्टिव्हचं काम करतो म्हणून तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. यानं कोणाची माहिती दिली बघ बरं. या नॉवेलचीच माहिती दिली या क्लॉजनं. रिटन बाय चेतन भगत. मग यांचं तुम्हाला कॉम्प्लेक्स करायचं तर करू शकता. आय हॅव रेड अ नॉवल विच इज. आता त्याला आपण फायनाईट रूप दिलं बघा. सब्जेक्टही दिलं आणि वर्बही दिलं. ते विच इज रिटन बाय चेतन भगत. काय काय चेंजेस करतोय ते बघून घ्यायचं. बघा इकडे सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे, ह्याच्यातलं ऑब्जेक्ट आहे, हे परत क्लॉजमधलं सब्जेक्ट आहे, हे परत काळ असणारं वर्ब झालं आहे. म्हणजे फायनाईट रूप त्याला प्राप्त झालेलं आहे. आणखीन हा ॲडजेक्टिव्ह क्लॉजच आहे. हा फायनाईट क्लॉजमध्ये फक्त कन्वर्ट केला आहे आपण. एवढा जो झालेला आहे याला आता फायनाईट क्लॉज. कारण परीक्षेला फायनाईट क्लॉज आहे का नॉन फायनाईट क्लॉज आहे ते सुद्धा आपल्याला ओळखायला लावता येत. म्हणून हे कानावर पडणे आवश्यक आहे. आता यांचंच तुम्ही परत त्याचं अँड टाकले तर कंपाऊंडमध्ये तुम्ही जाऊ प्रवेश करू शकता. बघा बरं, कंपाऊंडमध्ये जायचं असेल तर घेऊ शकता.
संयुक्तमध्ये. आय हॅव रेड अ नॉवल अँड इट म्हणजे काय, द नॉवल, लक्षात ठेवा तीच कादंबरी. अँड इट इज रिटन बाय चेतन भगत. कादंबरीसाठी ते आपण वापरलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक टाईप सिम्पलमध्ये येते बघा. परिचय प्रत्येक ठिकाणी बदलत चालला आहे. एकदा आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज VING चालू केला होता, आता हा V3 चालू झालेला आहे. म्हणजेच पास्ट पार्टिसिपल याच्यामध्ये ॲडजेक्टिव्हच्या रूपात कार्य करताना आढळलेलं आहे आणि ते नॉन फायनाईट क्लॉजच्या सुरुवातीला आलेलं आढळतं आहे. आताच्या टाईपमध्ये असं आढळेल की तुम्हाला की कर्त्यातील एखादा नाऊन असेल किंवा कर्मातील एखाद्या नाऊन विषयी अधिक माहिती देणारं जे ॲपोजिशन असतं त्याचं कार्य करणारे नाऊन फ्रेज तुम्हाला त्याच्यामध्ये आढळेल. त्याचं पुढं तुम्हाला कॉम्प्लेक्स कंपाऊंड देखील करता येईल. पाहूया त्यांच्यामध्ये. सिम्पलमधील सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट यातील नाऊन किंवा प्रोनाऊन विषयी अधिक माहिती देणारी नाऊन फ्रेज नाऊन फ्रेज ही अपोजिशन येते बरं काय. ॲपोजिशनचे कार्य करत असेल तर आता त्याचं काय काय करता येईल आपल्याला ते पाहूया आपण. बघा सिम्पलमध्ये सिम्पलची ओळख एवढे मी पुसलेलीच नाही बघा. एकच कर्ता व एकच काळ असणारे क्रियापद एवढे सिम्पलची ओळख आहे. फक्त वेगवेगळ्या टाईपमध्ये कशी येते ते आपल्याला लक्षात ठेवावं लागते. पहा बरं यांच्यामध्ये दिलं मी इथं माय सन अ डॉक्टर. बघा मी त्याची अधिक माहिती दिली. काय दिली, माय सन अ डॉक्टर इज अरायविंग टुमॉरो. उद्या येत आहे. कोण येत आहे, डॉक्टर असणारा मुलगा, माझा डॉक्टर असणारा मुलगा येतोय उद्या. बघा हे झालं याच्यातलं ॲपोजिशनचं कार्य करणारी नाऊन फ्रेज. हे झालं याच्यातलं सब्जेक्ट. त्याच्याविषयी माहिती देणं चालू आहे. मग आता याला आपण काय करूया, ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये कन्वर्ट करूया हू या रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या मदतीनं. कॉम्प्लेक्स केलं याचे. माय सन हू इज अ डॉक्टर इज अरायविंग टुमॉरो. बघा हा क्लॉज आला. कोणता क्लॉज आहे आता, हा फायनाईट क्लॉज आहे आणि हा ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं काम करतोय. याचं आपल्याला जर कंपाऊंड करायचं असेल तर तुम्ही अँड हे कंजंक्शन वापरून करू शकता. बघा कंपाऊंड करू याचं. माय सन इज अ डॉक्टर, पहिले परिचय करून दिला. अँड त्यासाठी प्रोनाउन वापरलं ही इज अरायविंग टुमॉरो आणि तो उद्या येत आहे. या पद्धतीचं म्हणजे आपण ॲपोजिशन म्हणजे नाऊन फ्रेज. एक लक्षात ठेवा, फ्रेज आणि क्लॉजमध्ये फरक आहे. बेसिक फरक काय, फ्रेजमध्ये सब्जेक्ट नसतो, लक्षात ठेवा. मग फ्रेज ती नाऊन फ्रेज असू शकते, एखादी ॲजेटिव्ह फ्रेज असू शकते, वर्ब फ्रेज असू शकते. म्हणजे नाऊन असेल तर नाऊनच्या आधी काही डिटरमायनर्स येतील किंवा नाऊनच्या नंतर काही पोस्ट मॉडिफायर्स येतील. त्याला ॲजेटिव्हमध्ये पण ॲजेटिव्हच्या आधी एखादं इंटेन्सिफायर येईल, त्याची इंटेन्सिटी दाखवायसाठी, किंवा ॲजेटिव्हच्या नंतर येणार एखादं ॲडवर्ब येऊ शकते. वर्ब फ्रेजमध्ये तसंच आहे. मेन वर्बच्या आधी येणारी सगळी मंडळी त्याच्यामध्ये वर्बल ग्रुपमध्ये मोडते. तसंच ॲडवर्बियल फ्रेजमध्ये सुद्धा आहे. आणि प्रिपोजिशन फ्रेजमध्ये तर प्रिपोजिशननं सुरुवात होती, प्रिपोजिशनच्या बाजूला नाऊन फ्रेज असते. फ्रेजमध्ये लक्षात ठेवायचं सब्जेक्ट हा प्रकार नसतो, पण क्लॉजमध्ये मात्र सब्जेक्ट हा प्रकार असतो किंवा त्याच्यामध्ये वर्ब असते. यांच्याकडे आले हे बघा, हे अँडवरून कळालं आम्हाला कशाचं, कंपाऊंडचा बोध झाला. एवढं काय स्क्रीनशॉट करून
आणखीनही सिंपल सेंटेन्समध्ये बघा की यस जेनेटिव्ह केसचा वापर करून एखाद्या नामावर अधिकार दाखवता येईल. याच्यामध्ये तुम्हाला पोझिशन दाखवण्यासाठी सिंपल सेंटेन्समधून ती रचना दाखवता येईल. त्याच्यासुद्धा आपल्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये बदल करता येतील. पाहूया त्याच्यामध्ये. सिंपलमध्ये एखाद्या वस्तूवर अधिकार हक्क दर्शविण्यासाठी नामाची यस जेनेटिव्ह केस वापरली असेल तर त्यांचे कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स खालीलप्रमाणे करावेत. यस जेनेटिव्ह केस त्याच्यामध्ये असली पाहिजे सिंपल सेंटेन्समध्ये. बघा ते अधिकार दाखवतील त्यांच्यामध्ये. सिंपलमधली मी याच्यामध्ये रचना घेतली. बघा, आय बॉट माय फ्रेंड्स बुक. आय हॅव बॉट म्हणा किंवा आय बॉट म्हणा, तुम्ही विकत घेऊ शकता. आय बॉट माय फ्रेंड्स बुक. माझ्या मित्राची पुस्तक मी विकत घेतली. म्हणजे मी ती पुस्तक विकत घेतली जी माझ्या मित्राच्या मालकीची होती. त्याला म्हणजे तुम्ही कॉम्प्लेक्समध्ये गेलात. बघा इथं हे बुक हे नाऊन आहे आणि त्याच्यावर यांचा पोझिशन आहे अधिक. आपल्याला कॉम्प्लेक्समध्ये घेऊन जायचं कारण याच्याकडे एकच सब्जेक्ट आहे, एकच वर्ब आहे, फायनाईट वर्ब आहे. म्हणजे हे सिंपल सेंटेन्स आहे ते क्लिअर झालेलं आहे. झालं. आता याचं आपण कॉम्प्लेक्स करू शकतो. कॉम्प्लेक्स करण्यासाठी तुम्ही ॲडजेक्टिव्ह क्लॉजची मदत घ्या. म्हणजे इथं मी घेतलं बघा, आय बॉट द बुक. मी ते पुस्तक विकत घेतलं. कोणतं बघा, विच बिलॉंगड. आता हे भूतकाळात असल्यामुळे घेतलं मी. विच बिलॉंगड टू माय फ्रेंड, जे माझ्या मित्राच्या मालकीचं होतं. काय घेतलं याच्यामध्ये बघा, विच रचना काय घेतली. यस जेनेटिव्हला आपण हे विच बिलॉंगड टू. हे जर वर्तमान काळात असलं तर आम्ही बिलॉंग्स टू घेतले असते. आता याचा तुम्ही कंपाऊंड सेंटेन्स करत असताना तुम्ही अँडचा वापर करा. झालं. मी इथे घेतले आय बॉट द बुक अँड इट. काय करणार, अँड इट बिलॉंगड टू माय फ्रेंड. याचा अर्थ तुम्ही विचच्या ऐवजी अँड इट असं वापरून तुम्ही काय केलं, त्याचं सरळ सरळ कंपाऊंड केलेले आहे. हे याच्यामध्ये यस जेनेटिव्हमध्ये आलेले. तुम्ही वेगवेगळे वाक्य तयार करू शकता. आय हॅव बॉट माय फ्रेंड्स लायब्ररी. तसं सुद्धा तुम्हाला करता येईल. कार घेता येईल. तुम्ही कोणत्याही वस्तू त्याच्यात घेऊ शकता. त्याला आणखीन बघा यांच्यामध्ये सिंपलमध्ये एखाद्या कर्त्यातील नाऊन नंतर जर विथ प्रेपोजिशननं प्रेपोजिशन फ्रेज सुरू होत असेल तर त्या विथ प्रेपोजिशन फ्रेजमधून सुद्धा त्या नामाविषयी माहिती दिली जाते. थोडक्यामध्ये ते ॲडजेक्टिव्हचंच काम करताना आढळेल. जरी ते प्रेपोजिशन असले तरी ते ॲडजेक्टिव्हचं कार्य करताना त्याच्यामध्ये आढळेल. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कॉम्प्लेक्समध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज वापरता येईल. पाहूया त्यांच्यामध्ये. सिंपलमध्ये कर्त्यातील नामानंतर त्याविषयी विशेष माहिती देणारी विथ या प्रेपोजिशनने सुरू होणारी फ्रेज आल्यास कॉम्प्लेक्समध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज वापरावी.
आणि कंपाऊंड करताना तुम्ही अँड कंजंक्शनचा वापर करून परत करू शकता. पाहूया यांच्यामध्ये विथ प्रिपोजिशनचा वापर. सिंपल सेंटेन्समध्ये घेतले. द वुमन with a red sari is my aunt. बघा, विथ अ रेड साडी. आपण असं एक वाक्य घेतलं, द मॅन विअरिंग अ ब्लू शर्ट इज माय अंकल. याच्यामध्ये मी तसं घेतलं, द वुमन विअरिंग अ रेड साडी इज माय ऑन्ट असं म्हटलं तरी वाक्य येतं. मग इथं मी विथ प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. हे देखील ॲडजेक्टिव्हचंच माहिती देते. कोणाची? ॲडजेक्टिव्ह फ्रेजचीच माहिती देताना. जरी प्रिपोजिशन फ्रेज असली तर त्या ॲडजेक्टिव्हचं काम करताना इथे आढळेल. याला आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये चेंज करता येईल कॉम्प्लेक्स करताना. बघा, द वुमन हू इज विअरिंग असंही तुम्ही घेऊ शकता, अ रेड साडी इज माय ऑन्ट. आणि याला तुम्हाला कंपाऊंडमध्ये घ्यायचं तर तुम्ही अँड कंजंक्शन वापरा. द वुमन इज विअरिंग अ रेड साडी and she is my aunt. हे घेता येईल. आणखीन एखादं उदाहरण तुम्हाला घ्यायचं तुम्ही करू शकता. सिम्पलमध्ये मी देईन, त्याचं कॉम्प्लेक्स कंपाऊंड तुम्हाला करता येईल. बघा, द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन. ती माझ्या मालकीची आहे. चला, इथं विथ अ ब्रोकन हँडल, इथे आता व्यक्तिरूपी नाही आहे, इथं वस्तुरूपी आहे, म्हणजे इथं विच वापरावं लागेल तुम्हाला. याचाही तुम्ही कॉम्प्लेक्स करू शकता. द अम्ब्रेला विच हॅज अ ब्रोकन हँडल इज माइन. इज माइन. आणि त्याचं कंपाऊंड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. द अम्ब्रेला हॅज अ ब्रोकन हँडल अँड इट इज माइन. हे तुम्ही चेंजेस करू शकता त्यांच्यामध्ये. हे झालं कंपाऊंड होण्यामुळे एवढे काय स्क्रीनशॉट काढून. सिम्पल सेंटेन्समध्ये काही प्रिपोजिशन फ्रेजमध्ये तुम्हाला टाईमचा त्याच्यामध्ये परिचय होईल. आणि टाईमचा परिचय जर झाला तर त्याचा तुम्हाला पुढे कॉम्प्लेक्समध्ये टाईम क्लॉज वापरावा लागेल. वेळनं सुरू होणारा असू शकतो, तो ॲज सून ॲजनं सुरू होणारा असू शकतो, किंवा तो व्हाईल या कंजंक्शन सुरू होणार देखील असू शकतो. बघूया त्यांच्यामध्ये सुद्धा. सिंपलमध्ये ॲडव्हर्बियल्सचे कार्य करणारी ॲट किंवा ड्युरिंग या प्रिपोजिशनने सुरू होणारी फ्रेज येत असेल तर त्यातील नाऊनचे रूपांतर वर्बमध्ये करावे. नाऊनचं रूपांतर त्या फ्रेजमधल्या नाऊनचं रूपांतर तुम्ही वर्बमध्ये करा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स करत असताना पाहूया त्यांच्यामध्ये सुद्धा. सिंपलमध्ये
दे स्टार्टेड ॲट हिज डिपार्चर, म्हणजे तो गेल्यावर त्यांनी सुरुवात केली. बघा इथं हे डिपार्चर नाऊन आहे आणि हे प्रिपोजिशन फ्रेज आली. बघा कशानं, ॲटनं सुरू झाली. याच्यातून तुम्हाला टाईमचाच बोध होईल म्हणून तुम्हाला टाईमचाच क्लॉज घ्यावा लागतो. बघा वेन डीड दे स्टार्ट असा प्रश्न विचारत लगेच उत्तर मिळेल ॲट हिज डिपार्चर, तो जाताच त्यांनी सुरुवात केली. बघा याचं तुम्हाला कॉम्प्लेक्स करता येईल. दे स्टार्टेड वेन, याचं आपण सब्जेक्टमध्ये रूपांतर केलं ही. डिपार्चर हे नाऊनचं तुम्ही वर्बमध्ये रूपांतर केलं तर डिपार्ट हे वर्ब झाले आणि त्याला पास्ट टेन्स द्यावं लागेल, डिपार्टेड हे झाले. यांच्यामध्ये टाईम क्लॉज तयार झाला. ह्या पद्धतीनं एक दुसरं आणखीन तुम्हाला असं सेंटेन्स घेता येईल. दे स्टार्टेड सिंगिंग ॲट हिज अरायवल, ती येताच त्यांचं गायला सुरुवात झाली. बघा तो येताच त्यांची गायला सुरुवात झाली त्यांच्यामध्ये. हे सुद्धा तुम्हाला टाईमचीच माहिती देत आहे. यामध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स करत असताना बघा त्या परत नाऊनचं रूपांतर तुम्हाला वर्बमध्ये करावे लागेल. त्याच्यातही केले. बघा दे स्टार्टेड सिंगिंग, त्यांनी गायला सुरुवात केली. केव्हा, वेन ही अराईव्हचं तुम्ही वर्ब केलं अरायवलचं अराईव्ह आणि त्याला भूतकाळात नेलं अराईव्ड झालं. तो आल्याच्या नंतर त्यांनी गायला सुरुवात केली. ह्या अर्थामध्ये ते घेता येईल तुम्हाला. चला आणखीन त्याच पद्धतीमध्ये उदाहरणं आहेत. ॲडव्हर्बियल्स, ड्युरिंगचं सुद्धा एखादं उदाहरण आपण त्याच्यामध्ये घेता येईल. म्हणजे ती क्रिया चालू होती त्या दरम्यान हे घडलेलं आहे. बघा सिम्पलमध्ये द बर्गलर स्लंक अवे, म्हणजे तो गुपचूप निघून गेला तिथून. केव्हा गुपचूप, स्लिंकचा तो भूतकाळ आहे, स्लंक. लक्षात, ड्रिंकचं जसं ड्रँक जसं घेतो आपण तसं इथं द बर्गलर स्लंक अवे, तो निघून गेला त्याच्यामध्ये निमूटपणे. केव्हा, ड्युरिंग आवर आर्ग्युमेंट, आमचा वादविवाद चालू होता तेव्हाच तो निघून गेला. म्हणजे परत यांनी टाईमचीच तुम्हाला माहिती दिलेली आहे पण क्रिया चालू होती त्यावेळेसची. मग याचं तुम्ही कॉम्प्लेक्स करू शकता. द बर्गलर स्लंक अवे व्हाईल किंवा वेन घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही त्याला. व्हाईल वी भूतकाळामध्ये वी वर आर्ग्युइंग, जेव्हा आम्ही भांडत होतो वादविवाद करत होतो त्याला तो निघून गेला. या पद्धतीमध्ये तुम्ही टाईममध्ये टाकू शकता. एवढे घ्या स्क्रीनशॉट करून. सिम्पलमध्येच बघा आता काही नाऊन फ्रेजच्या रूपामध्ये ऑब्जेक्ट आलं तर त्याचं तुम्हाला नाऊन क्लॉजमध्ये रूपांतर करता यायला पाहिजे. पहा बरं त्यांच्यामध्ये सिम्पलमध्ये नाऊन फ्रेज ही ऑब्जेक्टचे कार्य करत असेल तर त्यातील नाऊनचे रूपांतर कॉम्प्लेक्समध्ये ॲडजेक्टिव्हमध्ये करावे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स करताना काय करायचं, नाऊनचं रूपांतर तुम्हाला ॲडजेक्टिव्हमध्ये करावं लागेल आणि नाऊन क्लॉज त्या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागेल नाऊन फ्रेजच्या ठिकाणी. जसं आपण टाईम दाखवणार आहे ॲडव्हर्बियल्सच्या ठिकाणी तुम्ही ॲडवर्ब क्लॉजच वापरला होता टाईम दाखवणार, तसं इथं नाऊनच्या ठिकाणी तुम्हाला नाऊन असणारच क्लॉज दाखवावा लागेल. बघूया त्यांच्यामध्ये सुद्धा. सिम्पल सेंटेन्स द कॉन्व्हिक्ट म्हणजे ज्याच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे असा तो अपराधी व्यक्ती. त्याच्यामध्ये बघा द कॉन्व्हिक्ट डिक्लेअर्ड हिज इनोसन्स.
डिक्लेअर्ड हिज इनोसन्स, त्यांच्यामध्ये घेतलं आहे. तर डिक्लेअर्ड हिज इनोसन्स हे ऑब्जेक्टच्या रूपात आलेलं आहे, हे नाऊन आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला त्याचं आता त्याचं ॲडजेक्टिव्हमध्ये रूपांतर करायचं आहे आणि वापरताना तुम्हाला नाऊन क्लॉज वापरायचा आहे. बघूया त्यांच्यामध्ये. कॉम्प्लेक्स करताना द कॉन्व्हिक्ट सेड दॅट, तो काय म्हणाल बघा, सेड दॅट ही वॉज इनोसंट्स, हे नाऊन आहे तर त्याचं झालं इनोसंट, हे झालं त्याचं ॲडजेक्टिव्ह. त्या रूपांतरमध्ये तुम्हाला करावं लागेल. हा झाला बघा. याच्यात 2 सब्जेक्ट आलेले आहेत, आले 2 वर्ब आहेत, म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स 100% त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला आणखी एक उदाहरण घेता येईल. No one knows about her absence. absence हे नाऊन आहे, त्याचं तुम्हाला ॲडजेक्टिव्हमध्ये रूपांतर करावं लागेल. absent करायचं असेल तुम्हाला तर बघा, म्हणजे याचंही कॉम्प्लेक्स करताना तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या पद्धती आहेत. नो वन नोज व्हाय शी इज अब्सेन्सचं केलं आहे आम्ही अब्सेंट, हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्हमध्ये रूपांतर. बघा, हे एक सब्जेक्ट आहे, हे एक सब्जेक्ट आहे, हे त्याच्यातलं वर्ब आहे, हे त्याच्यातलं वर्ब आहे, आपण असं केलं आहे. जसं आता काही ठिकाणी बघा सिम्पलमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं तुम्हाला आढळेल. टेल मी द ट्रूथ. आता ट्रूथ हे नाऊन आहे, त्याचं तुम्हाला ॲडजेक्टिव्हमध्ये रूपांतर करावं लागेल. ट्रू असं ॲडजेक्टिव्ह करावं लागेल. मग तुम्ही त्याचं केलं बघा कॉम्प्लेक्स. टेल मी व्हॉट इज ट्रू, हे केलं तुम्ही बघा. हे एक वर्ब आहे, सब्जेक्ट आलं आहे, हे तुमचं आज्ञार्थी वाक्य, त्याच्यामध्ये सब्जेक्ट अब्सेंट वाटतंय तुम्हाला त्याच्यामध्ये झालं. हाही नाऊन क्लॉज आलेला आहे यांच्यामध्ये, हाही याच्यातला नाऊन क्लॉजच आहे. लक्षात ठेवायचे हे सगळे नाऊन क्लॉजचे, नाऊन फ्रेजच्या ठिकाणी येणारे नाऊन क्लॉज. इथंही हा दॅटपासून इथं आलेला हाही कोणता क्लॉज आहे, नाऊन क्लॉज आहे. त्याचे परिचय थोड्या वेळातच होईल. एवढं का स्क्रीनशॉट. इथं येऊन सिम्पल सेंटेन्स समाप्त झालं. सिम्पल सेंटेन्सची ओळख करण्यासाठी आपल्याला एवढे वाक्य घ्यावे लागले. पण सिम्पल सेंटेन्स शिकता शिकता थोडीफार माहिती आम्हाला कॉम्प्लेक्स कंपाऊंडची सुद्धा झाली आहे. आता मात्र आपण पुढे लगेच थोड्या वेळानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्सकडे वळणार आहोत. एवढं का स्क्रीनशॉट काढून